नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष आणि सविनय स्वागत करते. परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्याः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम या सुभाषिताचा अर्थ असा होतो की झाडं, वृक्ष, वेली, गायी, नद्या हे सगळ्याच गोष्टी निसर्गातल्या ह्या आपल्यासाठी असतात. काही माणसं सुद्धा समाजातली अशी आहेत की जी फक्त स्वार्थाचा विचार न करता स्वतःसाठी न जगता दुसऱ्याच्या आयुष्यासाठी सुद्धा जगतात. काही लोक अशी आहेत की जी समाजातील वंचित, आपत्तीग्रस्त अशा काही मुलांचा आधार होतात आणि त्यांच्या पंखात बळ देण्यासाठी सातत्याने झटत असतात. अशी माणसं, अशा संस्था याची माहिती आपल्याला व्हायला हवी नाही. त्याच दृष्टिकोनातून आजचा विषय आहे. बघूया आजचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत मायेच्या सावलीत फुलणारी स्वप्न या विषयावरती. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत स्नेहवन या संस्थेचे संस्थापक श्री अशोक देशमाने सर. नमस्कार सर. नमस्कार ताई. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. आणि आज खरंच या संस्थेची ओळख करून घेताना खूप छान वाटतंय, कारण खरंच समाजातल्या अशा संस्था या आपल्याला सुद्धा याचा परिचय व्हायला हवा. तरच आपण सुद्धा या दृष्टिकोनातून काही करता आलं तर नक्कीच मदत करू शकतो. या दृष्टिकोनातून ही संस्था नेमकं काय काम करते आहे हे सगळं जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी सरांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर मायेच्या सावलीत ही जी स्वप्न फुलवणारे संस्थापक आहेत श्री अशोक देशमाने सर. स्नेहवन संस्थेचे संस्थापक. मूळचे परभणी जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील असलेल्या अशोक देशमाने यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून खरं तर आपल्या यशाची कारकीर्द घडवली. मात्र समाजासाठी काहीतरी अर्थपूर्ण करायचं त्यांचं स्वप्न हे अतिशय वेगळं आणि ध्यासपूर्ण होतं. आणि त्यामुळे आयुष्य सामाजिक कार्यासाठी त्यांनी त्यांचं समर्पित केलं. त्यांनी स्थापन केलेल्या स्नेहवन या निवासी शैक्षणिक प्रकल्पात 200हून अधिक असे वंचित, आत्महत्याग्रस्त शेतकरी किंवा गरजू कुटुंब त्यांची मुलं सध्या शिकत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं. तसंच अनेक व्यासपीठावरून प्रतिष्ठित पुरस्कारांचे सुद्धा ते मानकरी ठरलेत. स्नेहवन या संस्थेमध्ये कशा पद्धतीने मुलं शिकतात, मुळात हे कार्य का करावंसं वाटलं, कुठून याची सुरुवात झाली, आज हे कुठल्या पद्धतीने काम बघतायत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करता आहेत स्नेहवन या संस्थेचे संस्थापक श्री अशोक देशमाने सर. तेव्हा आता वेळ न घालवता मी लगेच पहिल्या प्रश्नाकडे येते आणि सरांकडे येते. सर, आपल्या परिचयात आम्ही वाचलं की इंजिनिअरिंग केलं, एक वेगळी वाट करिअरची सुरू होती. पण मग अचानक काय टर्निंग पॉईंट झाला आणि स्नेहवन सारखी इतकी मोठी संस्था आज तुम्ही केलेली आहेत, ती त्याची स्थापना करावीशी वाटली? काय नेमकं झालं, काय सांगाल? खरं तर मला ताई असं वाटतं की ही सगळी पांडुरंगाची लीला असते. आपल्या आयुष्यात जे काय घडतं त्याला कुठे ना कुठेतरी आपलं मागलचं प्रारब्ध, आपल्या पूर्वजन्मीचं संचित कारणीभूत असतं. मी खूप गरीब कुटुंबातून जन्माला आलो. परभणी जिल्ह्यामध्ये मानवत तालुक्यामध्ये मंगरुळ म्हणून माझं छोटं गाव आहे. आई वडील दोघंही वारकरी, शेती करायचे, कष्ट करायचे, कोरडवाहू जमीन होती. आणि त्या शेतीतून जे येईल त्या विश्वासावर ते म्हणायचे की आमच्या मुलांना आम्हाला शिकवायचं. आणि मास्टर्सपर्यंत माझं शिक्षण झालं. पण जेव्हा शिक्षण घेत होतो तेव्हा 7वीपर्यंत गावात शाळा होती. 8वी 9वी 10वी बाजूच्या रामेटाकळी गावामध्ये मला शिकायला जावं लागायचं. तर घरून मला फक्त 2 रुपये मिळायचे, 1 रुपया जायला आणि 1 रुपया यायला. तर मग तेव्हा कधी कधी कमांडर जीपच्या बोनटवर बसायचं, कधी कधी टप्पावर बसायचं. आणि असा 8वी 9वी 10वीचा प्रवास आम्ही पूर्ण केला. कागदामध्ये भाकरी गुंडाळून घेऊन जायची, दप्तर कधी मिळायचं नाही. पण मग शिक्षक खूप चांगले मिळाले. आमचे रासवे सर, काटोळे सर म्हणून मला शिक्षक लाभले, ज्यांनी लहानपणापासून आपल्याला समाजाचं काहीतरी देणं लागतंय आणि आपण ते करायला पाहिजे अशी भावना माझ्या मनामध्ये रुजवली. लहानपणापासून वारकरी संप्रदायात वाढल्यामुळे एक मूठ ओंजळ रोज कोणाला तरी आपण द्यायला पाहिजे असे संस्कार मला माझ्या आईवडिलांनी केले. आणि मग हेच थोडं थोडं साचत होतं. आणि 9वी मध्ये मला स्वामी विवेकानंदांचे विचार प्रेरित करून गेले. अरे वा. 8वी 9वी पासून कविता लिहायची आवड निर्माण झाली. आणि मग 10वीचं शिक्षण झालं, चांगली टक्केवारी पडली. आणि मग परभणी सारख्या जिल्ह्यामध्ये मी शिकायला गेलो. शिकायला गेल्यानंतर घरून 300 रुपये मिळायचे आणि खर्च जवळपास 1,500पर्यंत लागायचा. आणि मग 1200 रुपये कमवण्यासाठी मी ट्रकवर काम केलं, गॅरेजवर काम केलं, लोकांचे कुत्रे सांभाळायचं सुद्धा काम केलं. आणि हे सगळं करत असताना चांगले मित्रही भेटले, ज्यांनी मला वेळोवेळी कधी नोट्स दिल्या, कधी जेवणाचे पैसे दिले, कधी रूम भाडं दिलं. आणि असं सगळं करत असताना माझं BCS झालं.
कम्प्युटरमध्ये मास्टर्स झालं. वा. मास्टर्स करता असताना आयुष्याला थोडी कलाटणी मिळाली. कविता लिहित असल्यामुळे संवेदना थोड्याशा जागृत होत्या आणि असं वाटायचं की आपण फक्त शेती मातीवर शेतकऱ्यांवर कविता लिहितोय, बरोबर, पण त्यांचं आयुष्य बदलण्यासाठी आपण काहीच करत नाहीये. मग कृतीला प्राधान्य द्यायला पाहिजे, शब्दांना कृतीची जोड मिळायला पाहिजे. पण मग परभणीसारख्या ठिकाणी थोडंसं पोषक वातावरण मला मिळालं नाही. बरोबर. पण मग बाबा आमटेंचा एक स्वरानंदवन नावाचा कार्यक्रम परभणीमध्ये झाला आणि तो कार्यक्रम माझ्या पाहण्यात आला. अंध अपंग लोक ऑर्केस्ट्रा गाणी म्हणत होती. तेव्हा असं वाटलं की आपल्याकडे सगळे हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, बरोबर, सर्व पूर्ण शरीर ईश्वरानं आपल्याला दिले. आपण रडायला नाही पाहिजे, आपण लढायला पाहिजे. आपलं नाव अशोक आहे तर इतरांच्या आयुष्यातला शोक दूर करण्यासाठी आपलं आयुष्य आपण समर्पित करायला पाहिजे. आणि मग तिथून सुरुवात झाली की मी काय करू शकतो. तर म्हटलं आज माझ्याकडे 120 रुपये आहेत, महिन्याभराचा खर्च वाचवायचा आणि 120 रुपये पहिल्यांदा देणगी द्यायची. आणि माझ्या आयुष्यातली पहिली देणगी मी 120 रुपये तिथे MSc करत असताना दिली. नंतर मग पुण्यात आलो. पुण्यामध्ये IT मध्ये नोकरी लागली. वयाच्या दुप्पट पगार सुरू झाली आणि मग पगार इतकी होती की त्याचं काय करायचं. मग ठरवलं की आपल्याला ज्या लोकांनी मदत केली आहे त्या लोकांनी आपल्याला तू कोण्या जातीचा आहे, कोण्या धर्माचा आहे, कोण्या गावचा आहे काय बघितलं नाही. खरं, तू फक्त गरजू आहेस, तुला चांगलं शिक्षण मिळावं ह्या विचाराने त्यांनी मला शिक्षणाची फीस भरली, मला दप्तर दिलं, मला जेवण दिलं. तर आपण पण जे गरजू मुलं आहेत त्यांना मदत करायला पाहिजे. बरोबर. आणि मग तसं करायला सुरुवात केली. दर महिन्याला 10% बाजूला काढायचो आणि मुलांच्या शिक्षणावर काम करायचं. मग अशा काही दिवसानंतर असं वाटलं की फक्त पैसे देऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही, तर आपण वेळ द्यायला पाहिजे. मग वेळ कसा द्यायचा. मग शनिवार रविवारी सुट्टी असली की मुलांना शिकवायला जायचं, बाकी गोष्टी करायच्या. आणि त्या दरम्यान 13, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात खूप दुष्काळ पडला. बरोबर. माझ्या गावात एक आत्महत्या झाली. आजूबाजूला बरेच शेतकरी आत्महत्या करत होते. वर्षाचा आकडा जर तुम्ही काढला तर 3 ते 4 हजार शेतकरी आजही महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात. बापरे. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर असं वाटलं की आपण AC रूम मध्ये बसून चर्चा करतो, सिस्टीमला नाव ठेवतो, समाजाला नाव ठेवतो. पण जेव्हा आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, तर ती व्याख्या आपण कधीतरी जगायला पाहिजे. आपण एक बोट जर दुसऱ्याकडे केलं तर 3 बोटं आपल्याकडे असतात. जी परिस्थिती समाजामध्ये निर्माण होते त्याला तुम्ही तितकेच कारणीभूत आहात जितके बाकीचे लोक कारणीभूत आहेत. त्यामुळे ती दूर करण्यासाठी आपण सुरुवात करायला पाहिजे. बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. करेक्ट. आणि मग गावी गेल्यानंतर सगळं चित्र पाहायला मिळालं आणि अंतर्मनातून आवाज आला की एक दिवस तू मरणार आहेस, एक दिवस तू मरणार आहेस. बरोबर. कधी मरणार आहेस तेही माहित नाही. मग असं काहीतरी जग की प्रत्येक दिवस वसूल करून घेता आला पाहिजे. क्या बात आहे. आणि मग तिथून सुरुवात झाली की आपलं लग्न झालेलं नाहीये, आपल्या जबाबदाऱ्या कमी आहेत. आपला जो पुढचा वेळ आहे, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या लेकरांसाठी द्यायला पाहिजे. माझ्या गावावरून बरेच लोक गाव सोडत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही गाव सोडताय पण ह्या लेकरांच्या शिक्षणाचं तुम्ही काय करणार. तर ते म्हटले साहेब आता शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे. म्हटलं बरोबर आहे, शिकून का कलेक्टर थोडी होणार आहे. नाही झालं तर कोणाला फरक पडेल. आपणही 25 वर्षानंतर AC रूम मध्ये बसून चर्चा करू. सिस्टीम नाही बदलणार पण आपलं मन आपल्याला खात राहणार की तू का जगलास. खरं. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ही परिस्थिती अशी होती आणि परिस्थिती होती आणि परिस्थिती आजही तशीच आहे गावाखेड्यामध्ये. आणि मग तिथून स्नेहवनची सुरुवात झाली की आपल्या पगारीतून आपण काय करू शकतो. तर म्हटलं की आपल्या पगारीतून आपण जेवढे मुलं सांभाळायचे तेवढे सांभाळू. आणि स्नेहवनची 10x10च्या 2 रूम मध्ये पुण्यामध्ये सुरुवात झाली. 18-20 मुलं गावाहून आणले. तेव्हा माझं वय 25 वर्ष होतं. 25व्या वर्षी 18-20 लेकरांचा बाप झालो. घरामधून पहिल्यांदा प्रचंड विरोध झाला. एकुलता एक मुलगा, असं करू नको, तसं करू नको, लग्न करायचंय, बाकी गोष्टी करायच्या. आई वडिलांचं ते प्रेम होतं. पण शेवटी एकुलता एक मुलाच्या हट्टापायी आई वडील दोघंही शेती सोडून पुण्यामध्ये राहायला आले. माझे वडील बाबाराव देशमाने हे आमच्या पंचक्रोशीमध्ये खूप चांगले गायक आहेत, मृदंग वाजवतात. ते सगळं त्यांनी तो पूर्ण त्यांचे स्वप्न सोडून ते माझ्यासाठी पुण्यात राहायला आले. मग सुरुवातीला 9-10 महिने नाईट शिफ्ट करत करत केलं. रात्रभर जॉब करायचा, दिवसभर हे करायचं. मग मुलं रडायचे, पडायचे, त्यांना वेळ द्यावा लागायचा. गावाखेड्यातून आलेल्या मुलांच्या डोळ्यामध्ये स्वप्न पेरायचं होतं. 8-9 महिने 3 तास झोप घेतली. रात्रभर जॉब करायचा, दिवसभर हे करायचं. आणि मग घरामध्ये लग्नाचा विषय निघाला की आता लग्न करायचंय. आणि मग तेव्हा ठरवलं की आता ही वेळ आहे की आपण दोन्हीपैकी एकच काहीतरी निवडायला पाहिजे. आणि मग मी विचारांती नोकरी सोडून दिली आणि पूर्ण वेळ स्नेहवनच्या कामाला आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी वाहून घेतलं. बापरे. मला वाटतं
आपण ना बरेचदा अशा काही गोष्टी या पुस्तकात वाचलेल्या असतात, पण प्रत्यक्ष हे माणूस जगलेली आपण ही माणसं बघितलेली नसतात. आणि आपल्या मुळात कार्यक्रमाचा हा हेतू आहे की अशा संस्था, असे लोक हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आज प्रत्यक्ष अशोक सर इथे आहेत उपस्थित आणि मला वाटतं हेच खूप महत्त्वाचं आहे सर. आता मी पुढे येणार आहे की तुम्ही आत्ता म्हणालात की सुरुवात तुम्ही केली होती तुमच्या पगारातल्या उरलेल्या रकमेपासून. त्यावेळेला कदाचित मुलं कमी होती आणि त्यानंतर आज 200हून अधिक मुलं आपल्या संस्थेमध्ये आपली आहेत. पण हा जो टप्पा आहे किंवा हे जे अंतर आहे ना, या अंतरात महत्त्वाचा मुद्दा येतो तो आर्थिक मुद्दा. कारण ही बाजू सुद्धा आपल्या इच्छेबरोबर, आपल्या ध्यासाबरोबर कितीही नाही म्हटलं तरी महत्त्वाची असते. तर मग हे जे अंतर आहे, आर्थिक पोकळी आहे, ती कशी काय भरून काढलीत? माझ्या वडिलांनी मला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली होती की सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. जेव्हा तुमच्या मनामध्ये सत्य संकल्प येतो, तुम्ही जर तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या कुटुंबासाठी मागितलं तर समाजातून कोणी देणार नाही. पण जेव्हा तुमच्या मनातून एखादा चांगला विचार स्फुरतो, समाजातले सगळे चांगल्या विचारांचे लोक तिथे एकत्र यायला लागतात आणि ते तुम्हाला मदत करतात. बरोबर. म्हणजे तो जर एक किस्सा तुम्हाला सांगायचा असेल तर माझं लग्न होईल का नाही होईल माहीत नव्हतं. अगोदर जे लोक माझ्या पाठीशी होते की 10 लाख रुपये हुंडा घेऊन माझ्या मुलीशी लग्न करा, जेव्हा मी नोकरी सोडली त्यांनी फोन बंद केले. म्हटलं आता लग्न होईल का नाही. पण मग जेव्हा जेव्हा तुम्ही चांगलं काम करता, परीक्षा घेतली जाते पण चांगले लोक भेटतात. मग दिवाळीचे 15 दिवस सुट्ट्या होत्या, 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. तर एका दिवसामध्ये 3-3 मुली पाहायचा कार्यक्रम झाला. आणि सगळीकडून नकार यायचा की तुम्ही काय काम करता. तर म्हटलं आम्ही मुलं सांभाळतो. सरकारी अनुदान आहे का तर नाही. लोकांच्या मदतीवर चालतं. लष्कराच्या भाकरी भाजणं म्हणतात आमच्याकडे त्याला. तर मग ह्या लष्कराच्या भाकरी कोण भाजणार. आजकाल मुलींना एक नवरा त्याच्या आईवडील नकोय आणि तिथं जर 20 लोकांचं कुटुंब सांभाळणारी पाहिजे असेल तर मग तिने ते स्वीकारावं. मग अर्चना नावाच्या मुलीशी माझं लग्न झालं. सोमवारी मुलगी बघितली आणि शुक्रवारी लग्न झालं. एका अटीवर फक्त की आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची. 19व्या वर्षी तिनं मला 20 मुलांपासून स्वीकारलं. तर मग हे असा एक चांगला अनुभव तेव्हा तिथं आला की समाजातले चांगले स्वीकारणारे पण आहेत. दुसरं म्हणजे जेव्हा लग्न झालं तेव्हा तिचं वय 19 वर्ष होतं. सगळा स्वयंपाक ती एकटीच करायची. पहिल्यांदा 20 मुलं झाले, नंतर 2017 मध्ये 30 मुलं झाले. 30 मुलांचा स्वयंपाक 19व्या वर्षी ती एकटीच करायची. आणि मग त्या ताणामध्ये तिचं मिसकॅरेज झालं. मिसकॅरेज झालं तर एक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून प्रसिद्ध गायनॉलॉजिस्ट आहेत भोसरीमध्ये, त्यांच्याकडे आम्ही ट्रीटमेंटला गेलो. आणि ट्रीटमेंटला गेल्यानंतर ते म्हणले ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता. म्हटलं हो. म्हटलं अहो तुमचं काम आम्ही ऐकलेलं आहे, आम्हाला तुम्हाला मदत करायची. आणि ते जोडले गेले. 2018 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं बाळ होतं. आणि ते म्हणले की ह्या बाळाला घेऊन तुम्ही ह्या 2 रूममध्ये झोपू नका, याला इन्फेक्शन होईल. तर मी म्हटलं बाबा आम्ही पहिल्यापासून एक ठरवलं की आम्ही पांडुरंगाची सेवा म्हणून हे करतोय, तर आम्ही सोबत राहणार, सोबत खाणार, आमचं बाळही तिथेच वाढेल, त्याच मुलांमध्ये सगळ्या फॅसिलिटी सारख्या असतील, तर सगळ्यांना चांगलं करू. म्हटलं काय अडचण नाहीये. आणि आम्ही राहायला लागलो. ज्या डॉक्टरांकडे फक्त मिसकॅरेज झालं म्हणून आमची ओळख झाली, ते डॉक्टर म्हटले की आम्हाला तुम्हाला मदत करायची, आम्ही कशा प्रकारे मदत करावी. तर मी म्हटलं डॉक्टर साहेब आम्हाला जागेची अडचण आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आम्हाला जागा मिळत नाहीये. आमची गावी जागा आहे, 8-10 एकर जमीन आहे, पण गावी जाऊन करायचं काय. तिथे शिक्षणाच्या सुविधा मिळायला पाहिजे, बाकी संसाधनं मिळायला पाहिजे. आणि डॉक्टर कुलकर्णींच्या आळंदीच्या जवळ जागा होती. त्यांनी 1 वर्ष विचार केला आणि 1 वर्षानंतर त्या डॉक्टर साहेबांनी आम्हाला 2 कोटी रुपयाची जागा दान केली. ज्या डॉक्टरांचा फक्त मिसकॅरेज झालं म्हणून आमचा परिचय झाला, त्या डॉक्टरांनी आम्हाला 2 एकर जागा दान केली. तर असे खूप चांगले अनुभव आमच्या आयुष्यामध्ये पांडुरंगाने आम्हाला दिले. या विषयावर आपण बोलूया, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येणार आहोत आणि विषय आपण पुढे नेणार आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मायेच्या सावलीत फुलणारी स्वप्न. आणि ही स्वप्न कोण फुलवतंय तर अर्थात स्नेहवन या संस्थेचे संस्थापक श्री अशोक देशमाने सर. ब्रेकपूर्वी परिस्थिती जर कशी असेल आणि आपण त्याच्यातून सावरण्यासाठी आपण कसं असायला हवं याचं उत्तम उदाहरण म्हणजे अशोक सर असं मला वाटतं. कारण स्नेहवनमध्ये संस्था उभी करण्यामध्ये जी आर्थिक अडचण आहे किंवा जागेचा प्रश्न आहे तो कशा पद्धतीने सुटला हे आपल्याला त्यांनी सांगितलंच होतं. आता मी पुढे येणार आहे की सर तुम्ही म्हणालात की सुरुवातीला 12-13 असणारी मुलं आज 200 पर्यंत गेलेत. तर साधारण कुठल्या निकषांवरती मुलं आपल्याशी जोडली जातात किंवा कुठल्या परिस्थितीमध्ये मुलं आपल्याशी जोडली जातात
जातात, आजही जर असं काही संकट आलं आणि मुलांना स्नेहोनमध्ये दाखल व्हायचं असेल तर ते कशा पद्धतीने आपल्याशी संपर्क करू शकतील किंवा जोडले जाऊ शकतील? आमचा पहिला जो घटक आहे तो आहे आत्महत्याग्रस्त शेतकरी. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 200 ते 300 आत्महत्या होतात. यवतमाळ सारख्या जिल्ह्यामध्ये तर 400च्या वर आत्महत्या जातात. तर अशा ह्या पहिल्या घटकासाठी आम्ही काम करतो, ज्याच्यामध्ये आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं व्हेरिफिकेशन होतं. आमच्याकडे डेटा येतो प्रत्येक जिल्ह्यातून, कलेक्टरच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आणि त्याच्यातून त्याला गरज आहे का नाही पाहिलं जातं. यावर्षी आम्हाला 40 मुलं घ्यायचे होते, तर जवळपास 400 मुलांच्या ऍप्लिकेशन आमच्याकडे आले होते. अच्छा. आणि त्याच्यातून मग काही आत्महत्याग्रस्त शेतकरी असतात, पण आत्महत्या व्हावीच हा आमचा निकष नसतो. तर आम्हाला असं वाटतं की कोण्याही गरीब मुलाचं शिक्षण थांबू नये, पण 2 पालक असणारे मुलं आम्ही घेत नाहीत. सिंगल पॅरेंट असणारे मुलं घेतो. एकल पालकत्वावर काय होतं की वडील गेल्यानंतर पहिला आघात जो पडतो त्याच्या मुलाच्या शिक्षणाला पडतो. त्यामुळे मग कोण्याही कारणामुळे जर शेतकरी कुटुंबातला एखादा माणूस गेला तर त्याच्या मुलाला आम्ही मदत करतो. कोणाला वीज लागून गेला, साप चावून गेला, ऍक्सिडेंट मध्ये गेला, मजूर आहे, शेतीत आई काम करते खुरपायचं, तर त्या लेकराचं शिक्षण थांबू नये म्हणून आम्ही त्यालाही घेतो. तर त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या एकल पालक मुलांसाठी आम्ही काम करतो. पहिला निकष असतो आत्महत्याग्रस्त शेतकरी, आणि दुसरा निकष मग बाकीचे सगळ्यांमध्येच येतं. पण ग्राउंड लेवलला परिस्थिती चेक केली जाते की घर छताचं आहे का नाही, मोबाईल किती हजाराचा आहे, बॅकग्राऊंड कसं आहे, आपल्या प्रयत्नांची किंवा आपल्या मदतीची त्याला गरज आहे का नाही, तेवढी गरज आहे का, ते सगळं पहिलं पाहिलं जातं. बरोबर आहे. त्याच्यानंतर मग आम्ही ऍडमिशन देतो. असं खरं आहे. मला वाटतं हे निकष अर्थात महत्वाचे ठरतात, कारण बरेच वेळेला असं होतं की कुठले आत्ताच्या काळात असं आहे की खरंच तेवढ्या परिस्थितीची मुलं तिथपर्यंत पोहोचणं, आणि फसवणारे लोक आम्हाला खूप चांगले भेटतात, कारण संस्था खूप चांगली आहे, खूप चांगल्या सुविधा आहेत, काहीतरी खोटं नाटं बोलून ऍडमिशन घेणारे भेटतात आम्हाला. आज या परीक्षणाची गरज पडते, काळ असा नव्हता मला वाटतं, पण आज हे खरंच महत्वाचं ठरतं. पण आता तुम्ही म्हणालात तसं की हा तुमचा महत्वाचा निकष आहे की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे अशी मुलं आपल्याकडे एकल पालकत्व असलेली असतात. बरं, या मुलांचं ना फक्त शिक्षण महत्वाचं आहे असं नाही आहे, कारण त्यांच्यावर मुळात वडिलांनी केलेली आत्महत्या हा एक मोठा मानसिक आघात झालेला असतो. तर या शिक्षणाबरोबर मुलं या मेंटल स्ट्रेसमधून पण बाहेर पडायला पाहिजेत. ह्या दृष्टिकोनातून तुम्ही कशा पद्धतीने काम करता? तर हे स्नेहवन फक्त संस्था नाहीये, ही आमची प्रयोगशाळा आहे. मागच्या 11 वर्षामध्ये आम्ही पालकत्वावरती, शिक्षणावरती अनेक प्रयोग केले. मुलाचं मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक तिन्ही गोष्टींचा विकास कसा होईल यावरती आम्ही आमचे मॉडेल बनवले. तिथे जेव्हा मुलगा आमच्याकडे येतो तो अनेक ट्रॉमामधून गेलेला असतो. डोळ्यासमोर वडिलांनी आत्महत्या केलेली असते, आई पळून गेलेली असते, दुसरं काही अडचण आलेली असते, आर्थिक परिस्थिती असते, खायचे प्यायचे वांदे असतात. पण जेव्हा तो आमच्याकडे येतो आम्हाला असं वाटतं की त्याला ते संस्थेत कुठेतरी आहोत, कोणी आश्रमात आहोत, कोणीतरी आपल्यावर उपकार करतं ही भावना त्याच्या मनात रुजू नये. बरोबर. त्यासाठी मी आणि माझी पत्नी 24 तास त्यांच्यामध्ये राहतो, त्यांच्यामध्ये खातो, माझे स्वतःचे लेकरं त्यांच्यामध्ये राहतात. तर मला लाडाने सगळेजण काका म्हणतात, बायकोला काकी म्हणतात. तर हे आपल्या काकाचं घर आहे. संस्थात्मक रचना वेगळी आहे, पण मुलाला काय वाटायला पाहिजे तर आपल्या काकाचं घर वाटायला पाहिजे. आणि मग तो आल्यानंतर आम्ही त्याचा पहिले 15 दिवस अभ्यास करतो की तो कोण्या गोष्टीवर हसतो, कोण्या गोष्टीवर रडतो, त्याचे काही वाईट गुण आहेत का, काही चांगले गुण आहेत का, स्ट्रॉंग पॉईंट आहेत का, वीक पॉईंट आहेत का, आणि हळूहळू न कळत त्याच्यावरती काम केलं जातं. त्याला अजिबात सांगत नाहीत की तू असा आहेस, तू तसा आहेस. त्याच्यासाठी आपल्याला जो काही चांगलं देता येईल ते आपण द्यायचा प्रयत्न करायचा. मग बौद्धिक विकास आम्ही कसा करतो तर आमच्याकडे मागच्या 11 वर्षापासून कोणी टीव्ही पाहत नाही. बर. मग 1 मूवी 1 बुक नावाचा कन्सेप्ट असतो. ओके. 20 पुस्तकांपासून आमच्याकडे लायब्ररी सुरू झाली. आज जवळपास 10,000 पुस्तकं आमच्याकडे आहेत. वा. तर मग काय केलं जातं तर प्रत्येक मुलाने आठवडाभर एक पुस्तक वाचायचं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला रविवारी चांगला पिक्चर दाखवला जातो. पण ज्याला पिक्चर पाहायचा आहे त्याला पुस्तक वाचणं कंपल्सरी असतं. मग वाचन आमच्याकडे खूप व्हायला लागतं. मग हळूहळू आम्ही काय म्हणतो की तुझ्या आवडीचं पुस्तक तू वाच, तुला काय वाटतं, मला गोष्ट वाचायची. मग हळूहळू त्याला तशा रामायण महाभारताचे चांगले संस्कार होणाऱ्या गोष्टी वाचवायला लावतो. कुठेतरी त्याला चाणक्य वाचायला लावतो, कुठेतरी त्याला आंबेडकर वाचायला लावतो, कुठेतरी त्याला कलाम वाचायला लावतो. आणि हळूहळू तशाच मूवी दाखवतो जेणेकरून त्याच्या आतमधला ट्रॉमा भरून निघेल, इन्स्पिरेशन मिळेल, मोटिवेशनल मिळेल. मग हे झालं वाचनाचं बौद्धिक. मानसिकरित्या त्याला सक्षम करण्यासाठी आमच्याकडे अध्यात्माची जोड तर त्याला दिलेलीच असते, त्याबरोबर योगा प्राणायाम असतं. रोज मुलांशी संवाद साधणं हा फार गरजेचा आहे. पालकत्वामध्ये ते एक पालक असू किंवा 100 मुलांचा पालक असो, तर मला असं वाटतं की पालकांनी मुलांशी बोलणं फार गरजेचं. बरोबर आहे. बोलल्यानंतर जे आपलं आउटलेट जे असतं साचलेलं आतमधलं जे बाहेर पडतं रडून मोकळं होऊन,
तर ते आउटलेट कोण्याच इंजेक्शनने आणि कोण्याच बाकीच्या पद्धतीने बाहेर पडत नाही. नाही पडत. त्यामुळे मी वैयक्तिकरित्या प्रत्येक मुलाला 5 मिनिटं 10 मिनिटं त्याच्या आवडीनिवडी, त्याच्याशी गप्पा गोष्टी, धिंगाणा करणं, मस्ती करणं, लाड करणं, त्याला बाकीच्या गोष्टी शिकवणं हे करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे होतं असं की त्याचा माझा सूर जुळायला लागतो. बरोबर. त्याला असं वाटतं की हे कोणीतरी सर आहे तर मग मी यांना कसं सांगू, मी त्याच्या लेवलला तिथे जायचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला वाटतं की आपली चप्पल आपल्या लेकराला यावी, पण त्याचे पाय जर तेवढे मोठे झालेले नसतील तर त्याला तिची चप्पल कशी येईल? नाही येणार. बरोबर. आपल्याला तो वेळ द्यायला पाहिजे, हम्म. संयमाने घ्यायला पाहिजे. एका रात्रीमध्ये जग बदलत नाही. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की एखाद्या मुलाने शिवी जरी दिली, त्याला गावाकडून तो शिकून आलेला आहे, पण तुम्ही त्याला लगेच कसं म्हणाल की याला भगवद्गीतेचे श्लोक यायला पाहिजे? त्याला तुम्ही वेळ द्यायला पाहिजे. मग आम्ही वेळ देतो. पहिला महिना 1.5 महिना त्याचा चांगला अभ्यास करतो, हळूहळू तसं फिरायला आणतो. आता जसं आज माझ्यासोबत 2 मुलं आलेत, त्याला करमत नव्हतं. मी म्हणलं चल तुला आज मुंबई दाखवायला आणतो. बरोबर. त्याला मुंबईच्या इमारत दाखवल्या की बघ म्हटलं आज आपली आई शेतामध्ये 200 रुपये रोजाना काम करते, पण जर तू चांगला शिकलास तर असं एखादं चांगलं घर तू घेऊ शकतोस. तर तो म्हटला की नाही नाही मला इथे शिकायचं आहे, आता मी नाही जाणार गावाकडे. तो हा जो स्वप्न पेरण्याचा काळ असतो ना, तो काळ देणं फार गरजेचं आहे खरं. आणि तो पालकांनी द्यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की मी जर समजा 100 मुलांचा पालक आहे तर मी जास्तीत जास्त मुलांशी संवाद साधणं फार गरजेचं आहे, गप्पा मारणं गरजेचं आहे. आणि तो मुलांचा आणि फुलांचं असं असतं की त्यांना जर योग्य खतपाणी आणि वातावरण भेटलं तर ते बहरतात आणि मग हळूहळू त्या ट्रॉम्यामधून ते बाहेर पडायला लागतात. आणि मग आमच्याकडे सगळा प्रकल्प मुलं सांभाळतात. अच्छा. की कोणताही पाहुणा आला तर इतका पारदर्शी व्यवहार असतो की किती व्हीआयपी माणूस आल्यानंतर आम्ही म्हणतो बाबा माझा प्रवास मी तुम्हाला सांगेल, पण आम्ही मुलांवर काय संस्कार केलेत हे जर पाहायचे असतील तुम्ही मुलांना फिरून दाखवायला प्रत्यक्ष सांगा. बघा. बरोबर आहे. फॉर दी चिल्ड्रन बाय दी चिल्ड्रन असतं. सगळी संस्था मुलं सांभाळतात. अकाउंट, स्टोअर डिपार्टमेंट, किचन डिपार्टमेंट आणि सगळ्या गोष्टींमध्ये मुलांना इन्व्हॉल्व केलं जातं. आपण काय करतो घरामध्ये, तुला काय कळत नाही, बाजूला जा, पाहुणे आले तिकडे नको बोलू, हे नको करू, ते नको करू. आणि आम्ही तसं करत नाही. बघ मला वाटतं सर आता तुम्ही जे म्हणताय ना, हे फक्त त्यांनी आता जे आपल्याला सांगितलं की संवाद नावाचा सेतू उभा राहणं पालकांमध्ये आणि मुलांमध्ये हा गरजेचं आहे, हे फक्त कुठल्या संस्थेपुरतं मर्यादितच नाहीये. हे प्रत्येक पालक आणि प्रत्येक पाल्य यांमध्ये असलं पाहिजे, तरच कदाचित ह्याचा फायदा सगळ्याच कुटुंबांमध्ये आणि सगळ्याच मुलांमध्ये होऊ शकेल. मला वाटतं तुम्ही जे उदाहरण दिलं ते अतिशय योग्य होतं की मूल शिकून आलेलं असतं, त्याला कदाचित त्याचे अर्थही माहिती नसतात बरेचदा. तर त्या दृष्टिकोनातून त्याचा प्रयोग करून त्याच्याकडे बघणं किंवा संस्कार देणं ही कुठेतरी आज सर त्यांच्या संस्थेमध्ये ही जबाबदारी घेत आहेत. तर हे मला वाटतं सगळ्यांनाच लागू होणार आहे. सर आता तुम्ही बोलताना संस्कारात्मक किंवा मूल्य आधारित शिक्षणाबद्दल तर आपण बोललो, पण कधी कधी काय होतं की सगळीच मुलं एकाच साच्यातली नसतात. काही काही त्यातली मुलं ही कदाचित भयंकर हुशार असतील, बुद्धिमत्तेची जास्ती असतील, तर अशा मुलांसाठी स्पर्धा परीक्षा असतात, शिष्यवृत्ती परीक्षा असते. तर ह्या सगळ्या दृष्टीने संस्था कशी काय तयारी करून घेते? तुम्हाला मी सांगू का, आम्ही आता यावर्षी महाराष्ट्रातला पहिला प्रयोग केलाय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी. आम्ही मुक्त विद्यालय चालू केले. बर. तर मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही काय करतो की 4थीच्या मुलाचं आणि 6वीच्या मुलाचं जर समजा वय वेगवेगळं असेल तर त्याची ग्रास्पिंग पॉवर सुद्धा वेगळी असणार. बरोबर. पण मग जर समजा एखाद्या मुलाला 6वी मध्ये गेल्यानंतर अ आई वाचता येत नसेल तर तुम्ही त्याला 6वीचा सिलेबस शिकून काय फायदा आहे? मग आमच्याकडे आम्ही काय करतो की त्याच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार आम्ही इथं गट बनवलेले आहेत. पहिला गट जो आहे तो आर्यभट्ट आहे. आर्यभट्ट मध्ये अशी मुलं आहेत की ज्यांना कम्प्युटर चांगलं येतं, AI चांगलं येतं, इंग्लिश चांगलं येतं, मराठी चांगलं येतं. ते वेगळ्या स्पीडने जातात. मग तो 7वीचा असेल, 9वीचा असेल, 8वीचा असेल, सगळेजण ते एका गटात असतात. त्या गटाला शिकवणारे शिक्षक वेगळे असतात. दुसरा आहे अर्जुन, की ज्याचं लक्ष एकत्रित होत नाही, त्याचं लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण त्याला काम करायला पाहिजे आणि मग तशा मुलांना आम्ही ते करतो. तिसरा आहे भीम. असा आहे अजून एक चाणक्य, मुक्ताई, माऊली, असे 1ली ते 10वीचे असे वेगवेगळे 6 वर्ग बनवलेले आहेत. त्याच्या माध्यमातून होतं असं की मग समजा ज्याला वाचता येत नाही त्याला वेगळा वेळ देणं गरजेचं आहे, त्याला वेगळं समजून घेणं गरजेचं आहे. तो बाकीच्या मुलांमध्ये भरडून जाऊ नये, नक्कीच. त्याला बर्डन वाटू नये. नक्कीच याच्यावर आपण बोलूया, पण तत्पूर्वी एक फोन येतोय म्हणून फक्त तुम्हाला थांबवलं. तर फोन घेऊन पुढे जाऊया आपण. रुपेश गुजराती नाशिकहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. मॅडम मी बोलतोय. माझं असं म्हणणं आहे की करिअरच्या बाबतीत मित्रांशी आणि यांच्याशी तुलना केली जाते पालकांकडून. तू मित्र हे करतोय म्हणून तू करू नको, तू स्पोर्ट्स मध्ये हे करिअर करू नको, तू शिक्षणामध्ये हे करिअर करू नको, आम्ही जे सांगू तेच करू. मग यांचं कन्फ्युजन होऊन वेळेवर पाहिजे तितकी त्यांना टक्केवारी मिळत नाही आणि मग नंतर मग त्यांना पस्तावा येतो आई वडिलांना पण.
आपण जास्त ही सक्ती करायला नको हवी. बरोबर. तर याबद्दल सर काय सांगू शकतील आणखीन तिथे? नक्कीच मला वाटतं अशोक सर, रुपेश जींनी जो प्रश्न विचारला ते बरेचदा खरंच होतं. या विषयावर आपण बोलूया, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येणार आहोत आणि विषय आपण पुढे नेणार आहोत. घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. मायेच्या सावलीत फुलणारी स्वप्न हा आपला हॅलो सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत स्नेहवन पुणे संस्थेचे संस्थापक श्री अशोक देशमाने सर. आपल्याला ब्रेकपूर्वी रुपेशजींनी एक प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर मी अर्थात सरांना विचारणार आहे, पण त्याआधी आपण आलो होतो सर गटांवरती, की तुम्ही आम्हाला सांगत होतात की आर्यभट्ट, चाणक्य, मला वाटतं नावं सुद्धा किती कल्पक आहेत, सर्जनशील आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि तुम्ही मांडलेला मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, कारण तो बऱ्याच वेळेला आपल्या शिक्षण पद्धतीत अनेक शिक्षकांना कदाचित माझ्यासारखा अनुभव येत असेल की खरंच मूल 5वीत आलेलं असतं, 6वीत आलेलं असतं, पण त्याचा अभ्यास किंवा त्याचं जर आपण ग्रेडिंग करायचं ठरवलं, श्रेणी बघायची ठरवली, तर ती बरेचदा 1ली 2रीतल्या मुलासारखीच असते. तर मला वाटतं ह्यासाठी तुम्ही जो प्रयोग करताय तर तो खूप चांगला आहे आणि स्वागतार्ह आहे. असे अजून कुठले प्रयोग तुम्ही करता? तर तसं जसं मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे 5वीचा जो मुलगा आहे, जेव्हा आमच्याकडे मुलगा येतो तेव्हा तो मलाही लाजतो बुजतो, पण आम्ही पहिला त्याच्यावर एक प्रयोग करतो की तुझा आत्मविश्वास चांगला झाला पाहिजे. खरे, आत्मविश्वास जर माणसाच्या आयुष्यात वाढला ना तर तो दगडातून पण पाणी काढू शकतो. आणि मग त्यासाठी काय करायला पाहिजे, तर मग आम्ही म्हणतो की तू जे पुस्तक वाचलंय ना ते वाचलं का नाही वाचलं कसं कळेल? 1 मूवी 1 बुक कन्सेप्ट झाला. मग आमच्याकडे आम्ही रिंगण म्हणून एक ऍक्टिव्हिटी रोज घेतो. त्याच्यामध्ये सगळे मुलं गोल रिंगणात बसतात आणि जसं आपल्या वारीमध्ये रिंगण असतं तिथे घोडा पळतो, इथे नॉलेज ट्रान्सफर झालं पाहिजे. आज तू अब्दुल कलामांचं पुस्तक वाचलंय तर उभा टाक, 5 मिनिटं त्याच्यावर बोल. दुसऱ्याने चाणक्य वाचलेलं असतं, तिसऱ्याने आंबेडकर वाचलेले असतात, चौथ्याने कुठेतरी काहीतरी झालेलं असतं आणि याच्यावर ग्रुप डिस्कशन रोज होतं. आणि त्याचा फायदा असा होतो की तो मुलगा रोज आत्मविश्वासाने बोलायला लागतो. आणि कधी कधी एक टॉपिक दिला जातो, माझी आई, माझं गाव, माझी शाळा, त्याच्यावर बोलायला लागतो, तो व्यक्त व्हायला लागतो, आपलं मत मांडायला लागतो. आणि जेव्हा आम्ही त्याच्या मताचा आदर करतो त्याला असं कळायला लागतं की मी करू शकतो. आमच्याकडे पास नापास ही वृत्तीच ठेवलेली नाही आम्ही, मार्किंग सिस्टीम वृत्तीच नाही. आमच्या एका मुलाला आता 92% मार्क पडले, दुसऱ्याला 52% पडले, पण मी म्हटलं की 52% वाला जो काम करू शकेल तो 92 वाला करू शकणार नाही, आणि 92 वाला जो करेल तो 52 वाला करू शकणार नाही. ईश्वराने एका आईच्या पोटी जन्माला घातलेले 2 मुलं सुद्धा वेगवेगळे जन्माला घाततात. तर त्यामुळे प्रत्येकामध्ये काहीतरी चांगलं आहे ते शोधणं हे पालकांचं आणि गुरुचं काम आहे. बरोबर, मग ते शोधण्याचं काम आम्ही करतो. आणि आता आपल्याला जो रुपेश सरांनी प्रश्न विचारला तो यालाच जोडू नये म्हणून मी विचारते की ते म्हणाले तसं की आज आपण बाहेर जर चित्र बघितलं तर बरेच वेळेला असं दिसतं की पालकांची इच्छा असलेलंच करिअर क्षेत्र हे मुलांना करायला लावतात. तर मग त्यांचं असं म्हणणं आहे की मग मुलांमध्ये कुठेतरी एक थोडंसं कन्फ्युजन किंवा पालकांचं पालकत्वच आजकाल प्रश्नचिन्ह आहे. पालकांमध्ये प्रेस्टिजचा इश्यू फार जास्त. करेक्ट. म्हणजे ह्या बाजूच्या घरच्यांनी जर त्या शाळेत टाकले तर मी पण त्या शाळेत टाकायला पाहिजे, बाजूच्यानं जर ही गाडी घेतली तर मी घ्यायला पाहिजे. मी प्रदर्शनावर जास्त भर देतो. खरे, म्हणजे समाजाला दाखवणं, म्हणजे मी सुखी आहे हे दाखवण्यासाठी खूप पैसे लागणार आहेत. सुखी राहण्यासाठी पैसा कमी लागेल, पण सुखी आहे हे दाखवण्यासाठी खूप पैसा जास्त लागतो. तसंच आहे की मी शिकतोय हे दाखवण्यासाठी खूप जास्त पैसा आहे. ब्रँडेड शाळा पाहिजे, ब्रँडेड कोट पाहिजे, ब्रँडेड बस पाहिजे, एसी जेवायला पाहिजे, पण शिकणारा कुठेही शिकतो, नाही शिकणारा कुठंच शिकत नाही. तर त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी ह्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की मी समाजाचा आणि माझं बर्डन त्याच्यावर लादण्यापेक्षा पैसा हा आयुष्यात महत्वाचा आहे, पण ते साध्य नाहीये, ते साधन आहे. बरोबर. माझं आयुष्याचं साध्य काय की माझा मुलगा आयुष्यभर आनंदी कसा राहील, सुखी आणि समाधानी कसा राहील, निरोगी कसा राहील. त्याला जर 32व्या वर्षी 36व्या वर्षी जर त्याला डायबिटीज होत असेल आणि 40व्या वर्षी जर त्याला पॅरालिसिसचा अटॅक येत असेल तर कुठेतरी मला असं वाटतं की पालकत्वावर विचार करणं फार गरजेचं आहे. आणि जर नीटची परीक्षा कॅन्सल झाली म्हणून एखादा विद्यार्थी जर सुसाईड करत असेल तर त्याला हे शिकवणं गरजेचं आहे की बाळा, एखादा पाऊल जर नकारात्मक आयुष्यात पडला म्हणजे पाय नसतं तोडायचं, बरोबर, पाऊल बदलायचं असतं, दिशा बदलायची असते, किनारे आपोआप मिळून जातात. त्यामुळे मला असं वाटतं की पालकांनी हा विचार करायला पाहिजे की माझा मुलगा खरंच आनंदी आहे का,
आणि मला त्यांनी आधी वाटतं ते स्वतःला पालकत्व- विचारणं खरंय, आधी ते पालकत्व स्वतःला हा विचार- वेगळा विषय होऊ शकतो, एवढा मोठा विषय. नक्कीच. मला आणि मग वाटतं पण आम्ही कुठेतरी- स्नेहवनमध्ये हा विचार करतो हां. की मुलं आनंदी आहेत का नाही. Right. स्नेहवनचा प्रत्येक मुलगा आनंदी राहणं ही माझे कर्तव्य आहे, माझं जबाबदारी आहे. बरोबर. भले त्याला 4 मार्क कमी पडू द्या, त्याच्या आवडीचं काम त्याला करता आलं पाहिजे, मग तो आयुष्यभर आनंदी राहील. बरं, आता तुम्ही म्हणालात तसं की साधारण 15वी पर्यंतची मुलं स्नेहवनमध्ये आहेत, हो. पण त्याच्या शिक्षणानंतरचा जो त्याचा प्रवास आहे त्या मुलांचा, तर तो कशा पद्धतीने होतो? म्हणजे अशी आपल्या संस्थेतली कशी मुलं पुढे जातात किंवा याच्याविषयी काय सांगा? आमच्याकडे 10वी-12वी पर्यंत स्नेहवनमध्ये राहायची सोय असते. बरोबर. 12वी नंतर पण ज्याला कमवा आणि शिका योजनेच्या माध्यमातून एखादी मुलगी असेल 12वी झालेली, तर तिला काही MPSCची तयारी करायची आहे किंवा BCom करायचे, BCA करायचे, पण मग रेग्युलर कॉलेज न करता अभ्यास करायचा आहे आणि घरी काही 4 गोष्टींची मदत करायची, तर आम्ही तिला कमवा आणि शिका योजनेच्या अंतर्गत स्नेहवनमध्ये तिला जॉब देतो, बरं. तिला स्वतःच्या पायावर उभं करतो. तशी काही मुलं पण आहेत. आणि त्यानंतर समजा ज्याला 12वी झाल्यानंतर बाहेर पडायचे, पण मुलगा खूप हुशार आहे, त्याच्या शिक्षणाची जबाबदारी सगळी आम्ही घेतो. अच्छा. तसं जवळपास 25 मुलं आता स्नेहवन स्पॉन्सर करतं. कोणी BE करतंय, कोणी BCom करतंय, कोणी हॉटेल मॅनेजमेंट करतंय, कोणी नर्सिंग करतंय, कोणी BCA करतंय आणि वेगवेगळ्या कॉलेजला ते राहतात. त्यांची शैक्षणिक फीस आम्ही भरतो, राहण्या खाण्याचं ते बघतात. अच्छा, म्हणजे कुठेतरी बरेच वेळेला असं होतं की पुढे मुलं काय हो, हो, करतात हो. हे माहिती नसतं, पण मला वाटतं स्नेहवन पुढेही हे काम करते, पुढेही यासाठी काम तुम्हाला खूप शुभेच्छा आहेत. कारण सर, मुलांची जबाबदारी घेऊन ती पूर्णत्वाला नेणं सोपी गोष्ट बरोबर, नाहीये. बरोबर. बरं, एक शिक्षणाचा आपण विचार केला तर शिक्षणामध्ये ना, आज आपण नवीन जी शैक्षणिक पद्धत म्हणतोय किंवा राष्ट्रीय नवीन शिक्षण धोरण म्हणतोय, या धोरणानुसार आपल्याकडे कौशल्य विकास म्हणजे ज्याला आपण स्किल डेव्हलपमेंट म्हणतो, तर स्किल डेव्हलपमेंटचा सुद्धा बारकाईनं विचार केलेला दिसतो. तर स्नेहवनमध्ये स्किल डेव्हलपमेंट वरती कशा पद्धतीने काम होतं? मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की स्नेहवनमधून बाहेर पडणाऱ्या मुलाने जॉब करू नये. स्नेहवनमधून बाहेर पडणाऱ्या मुलाने स्वतःचा स्टार्टअप चालू करा. खरं. पण मग तो माइंडसेट घडणं फार गरजेचं आहे. बरोबर. आपल्याकडे जर शेती शिकायची म्हणलं तर आपण म्हणतो की 12वी नंतर BSc अग्री कर, पण जो शेतकऱ्याचा मुलगा आहे तो आईच्या पोटात शेती शिकतो. खरंच. मग तुम्ही त्याला 12 वर्ष जर दुसरा तुर्किस्तानचा भूगोल आणि मध्ययुगीन इतिहास शिकवत असाल तर तो काही कामाचा नाहीये. मग आम्ही म्हणतो की तुझ्या आवडीचं शिक्षण तू घे. मग त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या स्किल डेव्हलपमेंट लॅब आम्ही आता बनवल्यात. स्नेहवनमध्ये आता 15 प्रकारच्या लॅब आहेत, ज्या महाराष्ट्रातल्या कोण्याही शाळेमध्ये नाहीयेत. आमच्याकडे आम्ही बेकरी मुलांना बनवायला शिकवतो, केक बनवायला शिकवतो, त्याचबरोबर मशरूम फार्मिंग शिकवतो, हायड्रोपोनिक फार्मिंग शिकवतो, त्याचबरोबर कपडे कसे शिवायचे हेही शिकवतो, फॅशन डिझायनिंग शिकवतो आणि कपडे कसे धुवायचे, लॉन्ड्री बिझनेस पण शिकवतो. अच्छा. मुलांना वॉटर फिल्ट्रेशन पासून सोलार इन्स्टॉलेशन पर्यंत आणि टाळ मृदंगापासून AI पर्यंत सगळं शिक्षण स्नेहवनमध्ये दिलं जातं. आणि मग त्याचे तसे गट आहेत की आर्यभट्टवाल्यांनी AI शिकावं, पण भीमवाल्याला जर AI आवडत नसेल तर त्यानं डेअरी फार्मिंग शिकावी, दूध काढायला शिकावं, दुधाचं पनीर बनवायला शिकवावं आणि त्याच्यामध्ये उत्तम गुणवत्ता राखावी. उत्तम गुणवत्ता जर असेल तर तुमची माती सुद्धा समाजामध्ये विकली जाते. बरोबर. तर ती गुणवत्ता आणि ते प्रामाणिकपणा आम्ही स्नेहवनमध्ये मुलांना द्यायचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर मग जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आहे, त्या स्किल्स तर तिथे आहेतच, पण त्या स्किल निवडायचं फ्रीडम आम्ही त्याला देतो. फ्रीडम ऑफ चॉईस आपण म्हणतो त्याला, की आपण आपलं त्याच्यावर लादण्यापेक्षा त्याला कोण्या गोष्टीत काय करायला आनंद वाटतो. मग आमच्याकडे तशी एक तोडफोड लॅब आहे. काही मुलांना असं असतं की आतमध्ये कम्प्युटर, काही जणांना कम्प्युटर खेळण्यात आनंद येतो, पण काही जणांना कम्प्युटरमध्ये आत काय चालतं ते बघण्यात आनंद येतो, की हार्डवेअर पार्ट कसे आहेत, बाकी गोष्टी कशा आहेत. तर मग तो काय करतो की तोडफोड लॅबमध्ये जातो, कम्प्युटर खोलतो, आतमधला मदरबोर्ड काढतो, CPU काढतो, तुमचा रॅम काढतो, रोम काढतो आणि असा 5वीचा मुलगा आमचा कम्प्युटर असेंबल करतो. अच्छा. बरं. हे प्रॅक्टिकल शिक्षण त्याला दिलं जातं. आमच्याकडे रोज प्रयोग होतात. प्रयोग शाळेमध्ये जाऊ दिलं जात नाही, पण आम्ही असं ठरवलंय की 4 तास थेरी, 4 तास प्रॅक्टिकल, 8 तासाची शाळा, त्याच्यानंतर नो अभ्यास, नो दप्तर, नो होमवर्क, नो स्वाध्याय. बरोबर. सकाळी 4 तास थेरी शिकवायची आणि त्याच प्रॅक्टिकल घ्यायचं आणि संध्याकाळी मग काय करायचं तर मग वाचन करायचं. आवडीचे पुस्तकं वाचा, आवडीच्या गोष्टी करा, क्राफ्ट करा, म्युझिक ऐका, पेंटिंग करा, जे आवडेल ते करा, मन रमवा. बरोबर. मस्त जगा. आणि त्यामुळे काय होतं की स्नेहवन ही आनंददायी शाळा आहे. बरोबर. नुसतं काहीतरी आश्रम आहे, अनाथ आश्रम आहे अशी कन्सेप्ट नाही. आणि कुठेतरी शिक्षण म्हटल्यानंतर जी भीती किंवा जो धाक वाटतो मुलांना तो तो नाही. नाहीये. हे महत्वाचं. मला वाटतं काही काही गोष्टी ना या समाजात रुळायला हव्यात, कशा पद्धतीने जावं. कारण संस्था फक्त त्याच मुलांसाठी काम करत असली तरी असे जर प्रयोग असतील आणि ते निश्चित उपयोगी पडणारे असतील तर त्याचं स्वागत करायला सगळ्यांनीच काही हरकत नाही. आता तुम्ही बोलता बोलता सोलार इन्स्टॉलेशन हा एक शब्द तुमच्या बोलण्यात आला. स्नेहवनमध्ये पर्यावरण पूरकता किंवा पर्यावरण स्नेही असं तंत्रज्ञान आहे. अख्खं स्नेहवन हे सौर ऊर्जेवरती चालतं.
तर हे मुळात म्हणजे तुमच्या डोक्यात का आलं आणि कशा पद्धतीने याचाही एक अवलंब मुख्य केला म्हणजे जातो? माझा स्वभाव असा आहे की मला असं वाटतं की आयुष्यामध्ये जे जे प्रश्न येतात ते प्रश्न ईश्वराने तुम्हाला सक्षम करण्यासाठी दिलेले असतात. त्यामुळे कधीही आयुष्यामध्ये समस्या आणि प्रश्न निर्माण झाले तर तुम्ही पळ काढायचा नाही. तर तसे जसे जसे प्रश्न निर्माण झाले तसा तसा आम्ही त्याचा शोध घेतला. मग डॉक्टर कुलकर्णींनी जेव्हा आम्हाला जागा दिली तर जागा एकदम रफाड होती, अशी बरोबर. माळरान होतं. तिथे आम्ही राहायला गेल्यानंतर पहिला प्रश्न पाण्याचा निर्माण झाला, लाईटचा निर्माण झाला, सुरक्षेचा निर्माण झाला, दूध नव्हतं, गॅस नव्हता. मग म्हटलं आता कसं करायचं? आजूबाजूला 2 किलोमीटर एकही घर नाहीये आणि आपण इथे 50-100 लेकर घेऊन राहायला आलोय. बायको मायबाप म्हटले की बाबा हे काय चालू आहे असं. तर मी म्हटलं काय अडचण नाही, पांडुरंगाला माहित आहे की कुलूप तयार झालं तर चाबी तयार असतेच, आपण फक्त शोध घ्यायचा असतो. मग आम्ही ठरवलं की आपण पळ नाही काढायचा, मुलांना संघर्ष करायला शिकवायचं, मुलांना आपण त्या गोष्टीमध्ये उतरवायचं. मग आमच्याकडे लाईट नव्हती. मग आमच्याकडे एक ताई आल्या, त्यांनी सांगितलं की आम्हाला तुम्हाला एक छोटंसं सोलार बसून द्यायचं. मग तिथून आमच्या डोक्यात आलं की आपण जर जंगलात राहतोय तर आपल्याकडे सोलार जर आपण नॅचरल रिसोर्सेस चांगला वापरला तर मग पहिल्यांदा 10 किलोवॅट, दुसऱ्या वर्षी 20 किलोवॅट, आता आमच्याकडे 70 किलोवॅटचा सोलार प्लांट आहे, ज्याच्यामध्ये सगळ्याला सगळा 2 एकरचा कॅम्पस 100% सोलारवर चालतो. बरं, हे नुसतं चालत नाही तर आम्ही हे मुलांना शिकवतो की रिडिंग कशी घ्यायची असते, क्लिनिंग कसं करायचं असतं, कारण की उद्या त्याचा एक बिझनेस आहे. आज गावखेड्यामध्ये वॉटर पंप सुद्धा सोलारवर चालतायत, तर गावखेड्यामध्ये सुद्धा तो त्याचा बिझनेस चालू करू शकतो. दुसरं म्हणजे सोलार हिटर्स असतात, गरम पाण्यासाठी तुम्हाला गिझर वगैरे वापरायची गरजच नाही. नॅचरल रिसोर्सेस खूप आहेत गावाखेड्यामध्ये, ते पण तुम्ही वापरू शकता, ते मुलांना शिकवलं जातं. त्यानंतर आमच्याकडे सगळेजण माळकरी आहेत, आम्ही सगळे वारकरी संप्रदायातले असल्यामुळे आम्ही माळ घालतो, येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला रामकृष्ण हरी म्हणून स्वागत करतो. पण मग आम्ही नॉनव्हेज खात नाही. मग मुलांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी मग एका मित्राने एक गाय दिली. मग आम्ही म्हटलं की आपण गौशाळा चालू करायची. आज 10-15 देशी गायी आहेत. गिर गायीचं दूध मुलांना खायला असतं. आणि त्याच्यानंतर मग बायको म्हटली की आता सगळ्यांचं झालं पण 50 लोकांचा स्वयंपाक मी एकटीच करते आणि तो चुलीवर करावा लागतोय. जंगलामधले सगळे लाकडं आम्ही जमा करायचो, गॅस मिळायचा नाही आणि त्या चुलीवरती 50 लोकांचा स्वयंपाक करायची. तर म्हटलं आपल्याला हे सेल्फ सस्टेनेबल मॉडेल बनायला पाहिजे. आपण आपली डिपेंडन्सी दुसरीकडे नाही पाहिजे, आपलं एक गाव पाहिजे. आम्ही त्याला ज्ञानग्राम नाव दिलं, स्नेहवन ज्ञानग्राम. आणि ज्ञानग्राम मध्ये जेवढ्या गरजा निर्माण होतात तेवढ्याचे सोल्युशन आम्ही आमचे काढले. मग ते गॅस मिळत नव्हता तर आम्ही किचन वेस्ट पासून गॅस बनवायला सुरुवात केली. एका मित्राकडून तो गॅस वायू म्हणून कंपनी होती त्याच्याकडून आणला आणि तिथं आम्हाला कळलं की किचन वेस्ट पासून साला सलपाटापासून गॅस बनतो. मग गायीपासून गॅस बनवायला सुरुवात केली. आता जवळपास 100 लोकांचा स्वयंपाक बनेल एवढा बायोगॅस आमचा 9वीचा मुलगा तयार करतो. आणि बायोगॅस जनरेशनचा प्रोजेक्ट हा बीईच्या 3rd इयरच्या केमिकलच्या मुलांना, तिथं आमचा तो 9वीचा मुलगा करतो. त्याला फक्त डेफिनेशन शिकवायची राहिली आता इंग्लिशमध्ये, तर तो करतो. ते पण बऱ्याच वेळेला डेफिनेशन नसते तरी चालते, पण त्याचं प्रॅक्टिकल असणं पण समाजाला डेफिनेशनवर मार्क पाहिजे असतात. हो, तेही खरंच आहे. पण कुठेतरी प्रॅक्टिकल विचार आणि आपल्याकडे सुद्धा पीएम सूर्यघर सारख्या योजना आहेत, तर त्याचाही कुठेतरी आपण लाभ घ्यायला हवा. त्यांच्याशी चर्चा पुढे सुरू ठेवायची, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलतोय मायेच्या सावलीत फुलणारी स्वप्न या विषयावर आणि मार्गदर्शन करतायत स्नेहवन संस्थेचे संस्थापक श्री अशोक देशमाने सर. एक संस्था कशा पद्धतीने काम करते आणि त्याच्यातून आपल्याला घेण्यासारखं काय आहे, तर या बऱ्याच गोष्टींबद्दल आपण बोललो की शिक्षणाचं एखादं मॉडेल असेल किंवा पर्यावरण पूरकता असेल ज्याविषयी आपण बोलत होतो. आता मी पुढे येणार आहे सर, आपल्याकडे असणारी मुलं किंवा त्यांना भविष्यात जे आव्हान म्हणतो तर ती आव्हानं काय आहेत असं आपल्याला वाटतं. कारण घरात कौटुंबिक पार्श्वभूमी वेगळी असलेली मुलं आपल्याकडे आलेली असतात. एक साधारण 8 ते 10 वर्ष शिकल्यानंतरचा ड्रास्टिक चेंज झालेला असतो. हा जो बदल आहे तो कशा पद्धतीने आव्हानांना पूरक म्हणजे आव्हानांवर मात करणार आहे असं आपल्याला वाटतं, काय सांगाल? मला असं वाटतं की आमच्या स्नेहवनमधून जे मुलं बाहेर पडतील तर ती कधी खचणार नाहीत, कधीही हार मानणार नाहीत, कधीही आत्महत्येचा विचार करणार नाहीत, कधीही पळ काढणार नाहीत. पळून जाणारी मुलं आमची नाहीत, आहे का ना. आमची मुलं आहेत लढणारी, परिस्थितीला तोंड देणारी, 2 हात करणारी. पण जेव्हा स्नेहवनमधून बाहेर पडतील तर ती बाहेरची मुलं आणि ह्या मुलांमध्ये एक द्वंद्व होऊ शकतो की ह्या 10 वर्ष यांनी मोबाईल बघितलेला नाहीये. आणि जगामध्ये जर सगळ्यात जर कोणत्या चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आज जर घडत असतील तर त्या मोबाईलमुळे घडतात. फक्त मोबाईल जर बंद केला ना तर तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग ते पालकत्वाचे असू द्या नाही तर मुलांच्या भविष्याचे असू द्या. आज 7वी 8वी 9वी 10वीचे मुलं इंस्टाग्राम ओपन करतायत. मोबाईल ओपन झालं की त्याच्या पुढे काहीतरी वाईट गोष्टी दिसतात.
आणि त्याला ते कसे ऍक्सेप्ट करायचे हे शिकवलं जात नाही. आपल्याकडे AK-47 तर दिली जाते, पण ती कशी चालवायची हे शिकवलं जात नाही. शिकवली तर सैनिक होईल आणि नाही शिकवलं तर तो आतंकवादी बनेल. नक्कीच. पण मग अशा तुम्ही म्हणालात तसं की हे द्वंद्व कदाचित स्नेहवनमधून बाहेर पडलेल्या मुलांसाठी उभं राहील, पण मग त्याच्यावर काय एक तुम्ही विचार केला? त्याच्यामुळे आम्ही आमच्याकडे इथे स्नेहवनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली आजपासून. बरोबर. या वर्षीपासून आम्ही सोशल मीडिया शिकवतो की एखादी जर गोष्ट असेल तर ती गोष्ट कशी वापरावी, तिच्या कितपत आहारी जावं, आहे का नाही. म्हणजे साखर खाणं वाईट आहे, पण ते किती खाणं वाईट आहे हे शिकवणं फार गरजेचं आहे. करेक्ट. की तुम्ही जर 1 चमचा खाल्ला तर ठीक आहे, चटणी 1 चमचा खाली तर ठीक आहे, पण तुम्ही जर वाटीभर चटणी खाल्ली तर तुमचं पोट बिघडेल. बरोबर. तर मग ते आम्ही शिकवायला सुरुवात करतो. या वर्षीपासून आमच्याकडे मुलं व्हिडिओ एडिटिंग सुद्धा शिकतात. म्हणजे व्हिडिओ एडिटिंग जे सगळ्यात मोठं करिअर आहे, डिजिटल मार्केटिंग जे करिअर आहे, ते 8वी-9वीचा मुलगा आमचा सगळं हँडल करायला शिकला या वर्षीपासून. आणि आम्ही त्याला शिकवतो की बाबा रे बघ, घरी बसून लोक याच्यावर पैसा कमवत आहेत, आपल्याला पाहून त्यांना पैसे द्यायचे नाहीयेत, तर याच्यातून आपल्याला पैसे कसे कमवता येतील, आपलं करिअर कसं सेटल करता येतील किंवा करिअरच्या नव्या संध्या कशा शोधता येतील, हे तू याच्यावर शिकायला पाहिजे. चांगल्या प्रेरणादायी माणसांना ऐकायला पाहिजे, पण नुसतंच ऐकून ऐकून मोटिवेशन होऊन काय नाही, त्याच्या कृतीमध्ये पण ते येणं गरजेचं आहे. बरोबर. ह्या दोन्ही गोष्टी आम्ही त्याला तिथे तारतम्य बाळगायला शिकवतो आणि मला वाटतं की त्यामुळे कदाचित हे पुढची आव्हानं जरा कमी होतील. नक्कीच. मला वाटतं सर आपल्याकडे काही शिक्षक शिकवायला असतील तर त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, कारण आज बघायला गेलं तर शिक्षकांच्या पगाराच्या अपेक्षा ह्या खूप वेगळ्या आहेत आणि कदाचित संस्थेमध्ये काम करणारे शिक्षक आहेत किंवा काही स्वयंसेवक आहेत, तर त्यांचं कशा पद्धतीने काम होतं? मी खरं सांगू का की मागच्या वर्षापर्यंत आम्हाला त्याची चिंता होती, पण यावर्षी आमची इतकी एक छान टीम तयार झाली आहे, ज्याच्यामध्ये एक आमचे जोशी सर म्हणून आम्हाला जोडले गेले, जे 30 वर्ष त्यांनी मॅथ्स शिकवलं आणि रिटायर झाल्यानंतर त्यांनी आम्हाला जॉईन केलं आणि अतिशय सामान्य मानधनावर ते काम करतात. दुसरे आमचे एक रणजित दादा आहेत, ते स्वतः CUP कॉलेजमधून पासआउट झालेले आहेत, पण त्यांनी सुद्धा मग स्नेहवन जॉईन केलं, तेही नॉर्मल पगारीवर आमच्याकडे काम करतात. दुसरी मयुरीताई आहे, ऋतुजा घोडके, ऋतुजा नवाठ, ह्या आमच्या विद्यार्थिनी आहेत, त्या स्वतः कष्ट घेतात. आता आमच्याकडे नवीन काही टीम जॉईन झाली, जिच्यामध्ये त्या सगळ्या जणी मिळून तिथे सेवा देण्याचा प्रयत्न करतात. मुख्य म्हणजे आमच्याकडे सगळं काम मुलं सांभाळतात. बरोबर. आमच्याकडे आम्ही हे ठरवलं की मुलांना आपण शिकवतो ही कन्सेप्टच चुकीची आहे. बरोबर. मुलं शिकत नाहीत, मुलं ऑब्झर्व करतात. आई वडील जर मोबाईल बघत असतील तर मुलं मोबाईल वापरणार, आई वडील जर घरात भांडण करत असतील, शिव्या देत असतील तर मुलं शिव्या शिकणार. बरोबर. ते कोणत्या विद्यापीठात शाळेत ते शिकवल्या जात नाहीत. मग आजूबाजूला वातावरण असं तयार करा की मुलांना फक्त मेंटरशिप द्यायची की तुला हे करायचंय, तुला ते करायचंय, ते कसं करायचं तू ठरव. आणि मुलांना आम्ही फ्री हँड देतो. सगळा प्रकल्प मुलं सांभाळतात, लायब्ररी मुलं सांभाळतात, कम्प्युटर डिपार्टमेंट मुलं सांभाळतात, स्वच्छता नीटनीटकी सगळी व्हावं, पूर्ण कॅम्पस अर्ध्या तासामध्ये आम्हाला श्रमसंस्कार दिले जातात आणि 2 एकरचा अख्खा कॅम्पस फक्त 30 मिनिटांमध्ये स्वच्छ होतो. तर हे सगळे जे संस्कार आहेत ते संस्कार मुलांवर आम्ही करतो. त्यामुळे शिक्षकही जे आहेत तर ते सगळेजण तिथे जोडले गेले. मला वाटतं ह्याच अनुषंगाने एक शेवटच्या प्रश्नाकडे येते मी, की प्रत्येकाला संस्था सुरू करणं किंवा आपण त्यात स्वतःला झोकून देणं हे शक्य होत नाही. त्यासाठी एक वेगळा ध्यास असावा लागतो, वेगळं वेड असावं लागतं. ते कदाचित अशोक सर आपल्यासारख्या माणसांमध्ये आहे आणि म्हणूनच अशा संस्था आहेत आणि त्यात असंख्य मुलं त्यांचं शिक्षण सुरू आहे आणि चांगली स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहतात. तर मला मुद्दा हा विचारायचा होता की आम्ही तर अशा पद्धतीनं संस्था उभारलेली नाही, पण या संस्थेशी जोडले जावे किंवा एक सामान्य नागरिक म्हणून अशा फक्त स्नेहवन असेल असं नव्हे, कुठलीही संस्था जी चांगल्या पद्धतीनं काम करते तिच्याशी जोडलं जावं म्हणून तुम्ही आज काय आम्हाला सांगाल की कशा पद्धतीने? पहिल्यांदा तर मला असं वाटतं की जे सगळेजण श्रोते हे बघतायत, तुम्ही सोशल मीडिया सगळेजण वापरता, तर चांगल्या संस्थेशी तुम्ही जोडलं जावं आणि त्याच्यानंतर चांगल्या माणसांना तुम्ही फॉलो करायला पाहिजे. बरोबर. आणि नुसतं सोशल मीडियावर चर्चा करत बसण्यापेक्षा किंवा संवाद साधत बसण्यापेक्षा तुम्ही अशा संस्थांना भेटी द्यायला पाहिजे. स्नेहवन तुम्हाला माहिती आहे आळंदीच्या जवळ आहे, तुम्ही स्नेहवनला कुटुंबाला घेऊन भेट द्यायला येऊ शकता. तुम्हाला काही मदत करायची नाही करायची हा नंतरचा प्रश्न राहिला, पण आधी काम तर बघायला या, काय चालतंय काय नाही. सकारात्मक गोष्टींची चर्चा समाजात होणं फार गरजेची. आज दिल्लीत एखादी वाईट घटना घडली तर मोबाईलवर 2 मिनिटात कळते, पण अशोक देशमाने 12 वर्षापासून काम करत असेल किंवा अजून असे खूप सारे माणसं जे 15-15, 20-20 वर्षापासून काम करत असतील, ते समाजाला माहित नाहीत. तर चांगले सकारात्मक चर्चा होणं फार गरजेचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जसं शक्य आहे वेळ देणं असेल तर वेळ द्यायला या, मुलांना शिकवायला या, पूर्ण वेळ या, 6 महिन्यासाठी या, 2 महिन्यासाठी या, वर्षभरासाठी या, किंवा मग तुम्हाला आर्थिक मदत करायची तुम्ही आर्थिक मदत ऑफिशियल संस्थेच्या खात्यावर करावी, तिथे त्याची रितसर पावती घ्यावी.
वस्तुरूपात तुम्ही मदत करू शकता. ज्या वस्तू तुमच्या घरी असतील किंवा तुम्हाला वाटतं की माझा वाढदिवस आहे आज, तर छोटा आनंद सुद्धा तुम्ही अशा ठिकाणी जाऊन साजरा करू शकता की आजूबाजूला कुठे गरज आहे का बाबा. बरोबर. आता शाळा सुरू झाल्यात, तुमच्या मुलासोबत एक दप्तर फक्त घ्या आणि मला स्नेहवनला जरी तुम्हाला मदत नाही करता आली तरी तुमच्या आजूबाजूला जर एखादा गरीबाचा मुलगा असेल तर तुम्ही त्याला ते दप्तर द्या. बरोबर. तुमच्या एका दप्तरामुळे एका वही पेनीमुळे ना त्याचा पूर्ण वर्षाचं शिक्षण थांबणार नाही. तर मला असं वाटतं की एक चांगला विचार सगळ्यांच्या मनामध्ये पेरणं फार गरजेचं आहे. तर तुम्ही स्नेहवनला या आलात तर अतिशय आनंदाची गोष्ट आहे. पण तुम्ही माझ्याकडे जरी नाही येऊ शकलात तरी तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही मदत करायला लागा. एक चांगला समाज निर्माण करण्याची जबाबदारी आपल्याकडेच आहे. एक सुंदर वाक्य मला आठवतंय नक्कीच. ज्याच्यातून मला प्रेरणा मिळते की वर्ल्ड इज फुल ऑफ नाईस पीपल. जग हे खूप सुंदर माणसांनी भरलेलं आहे आणि जर तुम्हाला एखादा सुंदर माणूस नाही सापडला तर तुम्ही ते बनायला लागा. वर्ल्ड इज फुल ऑफ नाईस पीपल. इफ यू कांट फाइंड वन, बी द वन. क्या बात आहे. आणि तिथून आम्ही स्नेहवनचं काम चालू केलं. बरं, आता अगदी शेवटचा प्रश्न. एवढे वर्ष सातत्याने एक तप पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. या तपानंतर आता पुढे भविष्यात काय नियोजन, एक छोटंसं काय स्वप्न आहे अजून स्नेहवनचं? स्नेहवनला आता थांबायचं नाहीये. स्नेहवनने जसं मुक्त विद्यालय चालू केलंय आणि या मुक्त विद्यालयाच्या माध्यमातून आम्ही आता जे प्रयोग करतोय शिक्षणाचा, की ज्या मुलाला जसं आवड आहे तसं शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्याच्या ग्रास्पिंग पॉवरनुसार शिक्षण द्यायला पाहिजे. तर आता जितकी मुलं आहेत त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या डबल व्हावीत आणि जास्तीत जास्त गरिबाच्या मुलांपर्यंत आम्हाला पोहोचता यावं, त्याचं शिक्षण थांबू नये यासाठी काम करता यावं. सध्या तरी एवढं स्वप्न आहे. नक्कीच माऊली, तुमची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि तुमच्या संपूर्ण कार्यासाठी आमच्या संपूर्ण हॅलो सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुम्ही आळंदीहून इथपर्यंत आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आम्हा केलं. एक संस्था कशा पद्धतीने काम करते पण त्यातले प्रयोग आपल्यासाठी सुद्धा कशा पद्धतीने उपयोगी ठरू शकतात हे मला वाटतं सरांच्या बोलण्यातून खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला कळलं. तेव्हा त्यांनी इतकं छान मार्गदर्शन केलंय. पुन्हा एकदा तुमचे अतिशय मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. आणि जाता जाता फक्त एक सांगते, प्रारभ्यते न खलु विघ्नभयेन नीचे हे प्रारभ्य विघ्नभ्यता विरमन्ति मध्या विघ्ने पुनः पुनरपि प्रतिहन्यमानः प्रारब्धम उत्तम जना न परित्यजन्ति. याचा शेवटचा अर्थ की हातात घेतलेलं काम उत्तम माणसं पूर्णत्वाला नेईपर्यंत कधी सोडत नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजेच अशोक सर. आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन हॅलो सह्याद्रीत भेटतच असतो. भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता निरोप घेते. नमस्कार. धन्यवाद.